कसे आहात बालमित्रांनो? आज मी तुम्हाला एका टोपीवाल्याची गोष्ट सांगणार आहे। खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे। एका गावात एक टोपीवाला राहत होता। तो सुंदर रंगीबेरंगी टोप्या बनवायचा आणि गावोगावी फिरून विकायचा। लोकांना त्याच्या टोप्या फारच आवडायच्या। कोणी निळी टोपी घालायचं, कोणी हिरवी, कोणी लाल, असे टोपी घालून लोक मिरवायचे। एके दिवशी तो टोपीवाला एका लांबच्या गावाला टोप्या विकून परत घरी येत होता। रस्त्यात एक मोठं जंगल लागायचं। उन्हाची वेळ होती, त्यामुळे खूप गरमी जाणवत होती। चालता चालता तो दमला, त्याला झोप यायला लागली। त्याने ठरवलं की थोडा वेळ आपण एखाद्या झाडाखाली विसावा घेऊया। त्याने झाडाखाली आपली टोप्यांची टोपली ठेवली आणि सावलीला झोपी गेला। जंगल अगदी शांत होतं, फक्त पक्ष्यांचा मधुर आवाज ऐकू येत होता। पण त्या झाडावर काही खोडकर माकडे राहत होती। त्यांनी टोपीवाल्याची टोपली पाहिली। रंगीबेरंगी टोप्या बघून त्यांच्या मनात कुतूहल जागं झालं। एक एक माकड खाली आलं आणि एक टोपी उचलायला लागलं। काही वेळात तर सर्व माकडांनी टोप्या घालून झाडावर झोके घ्यायला सुरुवात केली। थोड्या वेळाने टोपीवाला उठला। त्याने आजूबाजूला पाहिलं तर त्याच्या टोप्यांची टोपली तर रिकामी होती। तो घाबरून इकडे तिकडे पाहू लागला। त्याने वर झाडाकडे पाहिले आणि बघतो तर काय, सर्व माकडे त्याच्या टोप्या घालून मस्त मजा करत होती। तो चिडला। त्याने ओरडून माकडांना म्हटलं, हे काय करताय? माझ्या टोप्या परत करा, मी त्या विकण्यासाठी ठेवल्या आहेत। पण माकडे काहीच बोलली नाहीत। उलट त्या माकडांनी टोपीवाल्यासारखे हातवारे करायला सुरुवात केली। एक माकड त्याच्यासारखं डोकं हलवत होतं, तर दुसरं त्याच्यासारखं ओरडत होतं। टोपीवाल्याला मात्र राग आला। तेव्हा अचानक त्याच्या लक्षात एक गोष्ट आली, ही माकडे माझी नक्कल करत आहेत। तो मनात विचार करू लागला। आता त्याने एक युक्ती वापरायचं ठरवलं। त्याने काय केले, त्याने हळूच आपली टोपी डोक्यावरून काढली आणि जमिनीवर जोरात फेकली। हे बघून माकडांनीही अगदी तसेच केले। त्यांनी आपल्या डोक्यावरची टोपी काढली आणि झाडावरून खाली फेकली। हे पाहून टोपीवाला फारच खुश झाला। त्याने पटकन सर्व टोप्या गोळा केल्या आणि आपल्या टोपलीत ठेवल्या आणि तो तेथून निघून गेला। चालता चालता त्याच्या मनात आले आणि तो हसत म्हणाला, समस्या कितीही मोठी असो, जर डोकं शांत ठेवलं आणि हुशारीने विचार केला तर त्यावर तोडगा नक्कीच सापडतो। मग मित्रांनो, सांगा पाहू, आपण या गोष्टीतून काय शिकलो? शहाणपण आणि शांतपणा नेहमीच उपयोगी ठरतो। अडचणीत घाबरून न जाता विचार करून त्यावर उपाय शोधावा। तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली ते मला नक्की सांगा आणि आपल्या चॅनल कोको कार्टून स्टोरीला सबस्क्राईब करा।